नमस्कार मैत्रिणींनो, आरती ब्लॉगमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, बरेच दिवस झाले म्हणजे ब्लॉग व्हिडिओ काही झालेले नाही आहेत। तर म्हणजे तुम्ही जे कोकणाचे व्हिडिओ बघितलेत, कोकणातनं मी जाऊन आले, फिरून वगैरे मस्त आले आणि त्याच्यानंतर 1-2 दिवसांनी माझी तब्येत एवढी बिघडली की एक 8-10 दिवस झाला तर 10-12 दिवस तर झालं सहज की मी खूप आजारी आहे। मग आजारी असल्यामुळे मम्मीच्या हातचं खूप दिवस झालं चाललेलं खायचं आहे, पण सातारला जाऊ शकली नाही कारण थोडी कामं पण महत्त्वाची इथं होती आणि मी जर इथून गेले तर कामं पण होणार नाहीत असा विषय होता। मग ठरवलं की म्हणजे इच्छा तर भरपूर होती की मम्मीच्या हातचं जेवण इथे जेवायचं आहे, मम्मीच्या हातचं म्हणजे आजारपणात कुठल्याही लेकीला किंवा कुठल्याही मुलाला असं वाटतंच ना की आईच्या हातचं जेवण मिळावं। तर ती इच्छा समर्थाने पूर्ण केली आणि योगायोग की मिस्टर माझे सातारला गेल्यामुळे त्यांनी येताना मम्मीने बरंच काही खाऊ वगैरे बरंच काही दिलंय आणि महत्त्वाचं म्हणजे डबा दिला की तुला खाऊचं काय वाटत नाहीये ना, तर माझ्यासाठी बरंच काय काय दिलंय, तर आपण बघूया काय काय दिलंय ते। डबे वगैरे दिलेत आणि ड्रायफ्रुट्स पण दिलेले आहेत। मुळ्याची जी पानं असतात तर त्याची पिठलं करून दिलेलं आहे मला, ती पानं घालून पिठलं करून दिलेलं आहे आणि त्याच्या खालीच मेथीची भाजी दिलेली आहे। 2 भाज्या एकाच डब्यामध्ये दिलेल्या आहेत का तर मेथीची भाजी मम्मीच्या हातची मला खूप आवडते आणि त्याच्यानंतर मम्मीने वाव कोथिंबीरीच्या वड्या आहेत तर त्यासुद्धा दिलेल्या आहेत कारण की औषध वगैरे नेहमी चालूच आहेत वेळच्या वेळी, पण तरी पण जेवण म्हणावं कसं जात नाही, त्यामुळं खूप इच्छा होती मम्मीच्या हातचं जेवायची आणि याच्यामध्ये काय दिले बघूया। चपाती दिली याच्यामध्ये, चपाती भाजी आणि कोथिंबीरीच्या वड्या, तसंच ड्रायफ्रूटमध्ये मिक्स चिक्की, सगळ्या ज्या चिक्क्या असतात मिक्स त्या दिलेल्या आहेत आणि काळे मनुके ते आता मी मगाशी पॅकेट फोडलेले आहेत आणि बदाम जेणेकरून भिजवून खा म्हणजे मग तब्येत थोडंफार बरं वाटेल। तर बरं असं मम्मीच्या हातची चव कुठेच नाही, बरोबर आहे ना। आईच्या हातची चव आपण किती जरी खाल्लं, बाहेर खाऊ दे किंवा घरात स्वतः करून खाऊ दे, तरी सुद्धा आईच्या हातची चव येत नाही। तर ती इच्छा माझी पूर्ण झाली। आता थोड्या वेळाने डबा वगैरे खाईन आणि कमेंटमध्ये तुम्ही सुद्धा सांगा की आजारी असलात तर आईकडे जाताय की नाही आणि आईकडे जर जाणं शक्य नसेल तर आई डबा वगैरे देते की नाही। मला आता शक्य नव्हतं आजारपणामध्ये जायला, पण मम्मीने मला जे काय आहे भाजी, चपाती किंवा कोथिंबीरीच्या वड्या तर ते दिलेलं आहे। तर थँक्यू व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आणि व्हिडिओ किंवा ब्लॉग आहेत माझे ते लवकरच येतील। थोडी तब्येत कवर झाली की नक्कीच जे आपले रेग्युलरचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील आणि लवकरात लवकर तब्येत बरी होईलच माझी, कारण की रिकव्हरी होत आलेली आहे। पण थोडासा थकवा असल्यामुळे जे काय आहे व्हिडिओ म्हणा किंवा ब्लॉग ते म्हणजे असं बनवायला थोडा ग्रुप नाही येते, पण जेवढं शक्य किंवा जेवढं लवकर बरी होऊन मला ते जे व्हिडिओ ब्लॉग आहेत ते बनवता येतील। तर थँक्यू व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आईच्या हातचं जेवण किंवा आईचा हातचा डबा नक्की तुम्हाला आजारपणामध्ये येतो का किंवा तुम्ही आईकडे जाता का। तर थँक्यू व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।